ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार, मी आहे श्रीमती S. वाय. आंबेवाडीकर. माझी शाळा सरकारी मराठी मुलांची प्राथमिक शाळा नावगे, तालुका जिल्हा बेळगाव. मुलांना कसे आहात? मजेत ना? आशा आहे की तुम्ही सर्वजण घरी आहात, सुरक्षित आहात. आज आपण इयत्ता 7वी मध्ये इतिहासाच्या भागातील पहिला पाठ पाहणार आहोत. पण त्याआधी मुलांनो, आपण आपल्यासोबत एक वही आणि पेन घेऊन ठेवावे. म्हणजे काय होईल की आपल्याला काही गोष्टी टिपून ठेवता येतील. तर चलूया आपण याच्या पाठाकडे. मी आता आपल्याला काही चित्रे दाखवणार आहे आणि तुम्ही ती चित्रे ओळखायची आहेत. चला तर पाहूया पहिले चित्र. हा आहे मोहरीचा गणेश. कोरीव अशी ही सुंदर मूर्ती तुम्ही कुठे पाहिला आहात? नाही का आठवली? आता पहा, दगडी रथ अतिशय नक्षीदार आणि कोरीव कलाकुसरीने नटलेला हा रथ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे बरं? त्याशिवाय ही उग्र नरसिंहाची मूर्ती पहा. ही तर नक्कीच आठवली असेल तुम्हाला, कारण अशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती इतरत्र कुठेही आपल्याला पाहावयास मिळत नाही. ओळखलात ना? हां, तर अगदी बरोबर ओळखलं. ही सर्व स्थळे तुम्ही एखाद्या शैक्षणिक सहलीत नक्कीच पाहिला असाल. ही आहेत कर्नाटकातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण हम्पीमधील अवशेष, मंदिरे आणि मूर्तिशिल्प. तर आज आपण पाहणार आहोत प्रसिद्ध विजयनगर साम्राज्याचा इतिहास. भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड किंवा एक सोनेरी पान म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते वैभवशाली विजयनगरचे साम्राज्य. चला तर आपण हा इतिहास थोडक्यात पाहूया. विजयनगरचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी आपल्याला त्या काळातील दक्षिण भारताची राजकीय परिस्थिती समजून घेणे खूप गरजेचे आहे. हा आहे 13व्या शतकातील दक्षिण भारताचा नकाशा. या ठिकाणचे प्रमुख राज्य म्हणजे देवगिरीचे यादव म्हणजेच सध्याचा महाराष्ट्र प्रांत आणि त्याच्या शेजारीच होते वारंगळचे काकतीय म्हणजे सध्याचा आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाचा प्रदेश. आणि त्याशिवाय होयसळ म्हणजेच हळेबीडूचे होयसळ हे प्रमुख राज्य होते. आणि सर्वात दक्षिणेला म्हणजे मधुरेचे पांडव. ही प्रमुख 4 राज्य होती. सामान्य शके 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजी याने या दक्षिण भारतातील प्रमुख राज्यांवर आक्रमण केले. हे प्रदेश काबीज केले. मात्र अलाउद्दीन खिलजी हुशार होता. त्याला हे माहीत होते की दिल्लीतून दक्षिणेवर राज्यकारभार पाहणे सोपे नाही. म्हणून त्याने या राज्यांना आपले आधिपत्य मान्य करण्यास भाग पाडले, परंतु त्यांच्याकडून मोठी खंडणी वसूल केली. मात्र नंतर तुघलक घराण्यातील प्रसिद्ध राजा, तुम्हाला लक्षात आहे की नाही मुलांना? तुघलक घराण्यातील एक प्रसिद्ध राजा ज्याच्या चित्रविचित्र योजनांमुळे तो खूपच प्रसिद्ध झाला. अगदी बरोबर, महम्मद बिन तुघलक. महम्मद बिन तुघलकने दक्षिणेवर स्वारी केली आणि दक्षिणेतील ही 4ही राज्ये काबीज केली. परंतु तुघलकने मात्र दिल्लीतून ही 4ही राज्ये पाहण्याचा किंवा राज्यकारभार पाहण्याचा प्रयत्न केला आणि हीही त्याची योजना फसली होती. त्यामुळे झाले काय की दक्षिण भारतामध्ये बंडाळी माजली आणि अस्थिरता निर्माण झाली.
विजयनगर राज्याची स्थापना कशी झाली याबद्दल अनेक मतांतरे व्यक्त केली जातात. त्यातीलच एक मत म्हणजे बुकराय हरिहर आणि स्वामी विद्यारण्य यांच्याबद्दल. तर मुलांना तुम्हाला कथा ऐकायला आवडते की नाही? चला, विजयनगरची स्थापना कशी झाली याच्या संबंधी एक छोटीशी कथा पाहूया. पण ही एक ऐतिहासिक कथा आहे बरं का. पाहूया काय झालं. तर आत्ताच सांगितलं की मोहम्मद बिन तुघलकने दक्षिणेवर स्वारी केली. त्यामध्ये वारंवारच्या काकतीयांवर आक्रमण केल्यानंतर तेथील राजा प्रताप रुद्रदेवाचा त्यामध्ये अंत झाला, मृत्यू झाला. मग तुघलकच्या सैन्याने त्याच्या मुलांना बंदिस्त केले. त्याचबरोबर काकतीयांच्या अधीन असलेले संगमपुत्र हरिहर आणि बुकराय या दोघांनाही बंदिस्त केले आणि त्या सर्वांना दिल्लीला नेण्यात आले. दिल्लीला नेल्यानंतर त्यांच्यावर बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पडले. अशा परिस्थितीत हरिहर आणि बुकराय या दोघांनीही निर्धार केला की काहीही करून येथून आपण सुटका करून घेतली पाहिजे. म्हणून हे दोघंही तिथून निघाले. थेट दिल्लीतून निघाले ते पोहोचले कर्नाटकातील शृंगेरी येथे आणि शृंगेरीमध्ये त्यांची भेट घडली स्वामी विद्यारण्य यांच्याशी. स्वामी विद्यारण्यांना त्यांनी सर्व हकीकत सांगितली. पण त्यांचे ते धाडस पाहून विद्यारण्य स्वामी खूप आनंदित झाले आणि त्यांनी या दोघांनाही एका स्थिर प्रबळ राज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केले. तर अशा प्रकारे स्वामी विद्यारण्य यांच्या प्रेरणेतून प्रोत्साहनामधून विजयनगर राज्याची स्थापना सामान्य शके 1336 मध्ये झाली. संगमपुत्र हरिहर, बुकराय, कंपण, मारप्पा आणि मुत्तप्पा या 5 बांधवांनी तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. विजयनगर साम्राज्याची स्थापना ही इतिहासातील एक महत्त्वाची घटना मानली जाते. तर आता आपण बघूया की भारताच्या नकाशामध्ये विजयनगर म्हणजेच हम्पी कोठे आहे. आपल्याला दिसत आहे भारताचा नकाशा, निळ्या रंगाचा हा भारताचा नकाशा आणि त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या सीमा असलेला कर्नाटक राज्य आपल्याला दिसत आहे. त्या कर्नाटक राज्याच्या हम्पी हा भाग आपल्याला दिसत आहे. इथे बेंगळुरू ही राजधानी देखील आपल्याला दाखवलेली आहे. तर या साम्राज्याची वैशिष्ट्ये काय होती ती पाहूया. या साम्राज्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे दक्षिण भारतातील शेवटचे हिंदू साम्राज्य होते. कारण यानंतर म्हणजे विजयनगरच्या काळानंतर मोगलांनी आक्रमण केले आणि दक्षिण भारत त्यांनी काबीज केले. त्यामुळे इथे कोणतेही हिंदू साम्राज्य निर्माण होऊ शकले नाही. म्हणूनच म्हटले जातं की विजयनगर हे दक्षिण भारतातील शेवटचे हिंदू साम्राज्य होते. यांची राजधानी होती विजयनगर. एखाद्या राजधानीवरून त्या साम्राज्याचं नाव ठेवण्याची पहिलीच वेळ होती. तर त्यांची ही राजधानी विजयनगर म्हणजे सध्याच्या कर्नाटकातील बಳ್ಳारी जिल्ह्यातील हम्पी होय. त्यांच्या प्रमुख भाषा म्हणजे कन्नड, तेलुगू आणि संस्कृत होत्या. या भाषांमध्ये त्यांनी अनेक ग्रंथांची रचनाही केली. त्यांचा धर्म अर्थातच हिंदू होता. परंतु विजयनगरचे राजे हे धर्मसहिष्णू म्हणून अधिक प्रसिद्ध झाले. त्यांचा कालावधी सामान्य शके 1336 ते सामान्य शके 1646 इतका होता. म्हणजे जवळपास 300 वर्षे त्यांनी राज्य केले. प्रथम राजा होण्याचा मान हरिहर प्रथमला जातो. तर त्यांच्या काळातील शेवटचा राजा होता श्रीरंग तिसरा. त्यांचे राज्यचिन्ह होते वराह. आता वराह हेच राज्यचिन्ह त्यांनी का स्वीकारलं असेल तर त्याला कारण असं आहे की विजयनगरचे राजे हे वैष्णव होते.
वैष्णव म्हणजे विष्णूची पूजा करणारे, विष्णूचे भक्त. आणि आपल्याला माहिती आहे विष्णूच्या 10 अवतारापैकी एक अवतार होता वराह, आणि म्हणूनच त्यांनी वराह हे त्यांचे राज्यचिन्ह स्वीकारले होते. 300 वर्षाच्या या कालावधीमध्ये विजयनगरवर 4 प्रमुख राजघराण्यांनी राज्य केले. त्यात ते पहिले होते संगम घराणे. याचा कालावधी होता सामान्य शके 1336 ते सामान्य शके 1485. त्यानंतर आले साळुव घराणे. यांचा कालावधी सामान्य शके 1485 ते 1505. आणि तिसरे घराणे होते तुळुव घराणे. यांचा कालावधी होता सामान्य शके 1505 ते 1567. आणि शेवटचे राजघराणे होते अरविडू घराणे, यालाच हलमिडी घराणे असेही म्हटले जाते. आणि यांचा कालावधी होता सामान्य शके 1570 ते 1646. ही गोष्ट मुलांनी तुम्ही आपल्या वहीत नमूद करायला हवी की विजयनगरवर राज्य केलेली 4 राजघराणे कोणती होती. आता आपण एक एक घराण्यापासून अभ्यास करूया. पहिले घराणे संगम घराणे. या घराण्यामध्ये म्हणजे सामान्य शके 1336 ते 1485 या कालावधीमध्ये 10 राजांनी राज्यकारभार केला. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे हरिहर प्रथम. सुरुवातीच्या काळामध्येच राज्य स्थापन केल्यानंतर हरिहर प्रथमला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे जनतेचा विश्वास मिळवणे. जनतेचा विश्वास मिळवणं का गरजेचं होतं? कारण तेव्हाची जर राजकीय परिस्थिती आपण बघितली तर दक्षिण भारतामध्ये सगळीकडे बंडाळी माजली होती. हाहाकार माजला होता. लोकांचा विश्वासच नव्हता की कोणाच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवावा. म्हणूनच जनतेचा विश्वास संपादन करणं हे खूप गरजेचं ठरलं होतं. त्याशिवाय राज्यात स्थिरता आणणं गरजेचं होतं. कारण वारंवार होणाऱ्या आक्रमणांमुळे राज्यात अस्थिरता माजली होती. आणि शेवटचं आव्हान होतं राज्याचा विस्तार करणं. एखादं राज्य स्थापन केल्यानंतर त्या राज्याचा विस्तार करणं गरजेचं आहे. कारण राज्याचा विस्तार झाला की आर्थिक परिस्थिती सुधारते. आर्थिक परिस्थिती सुधारली की सैन्य सुधारते. सैन्याचं प्रमाण वाढलं की राज्याला अनेक युद्धे करून आपला बळकटी निर्माण करता येते. अशी ही आव्हाने पेलत हरिहर प्रथमने आपल्या राज्याचा विस्तार केला. हरिहर प्रथमचा राज्य विस्तार सुरुवातीला तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर त्याने केलेला हा राज्याचा विस्तार खूप महत्त्वाचा होता. त्याचे राज्य पूर्वेला नेरूर पासून ते पश्चिमेला कोकण किनारपट्टीपर्यंत आणि उत्तरेला कृष्णा नदीपासून दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत पसरलेले होते. सुरुवातीच्या अशा बिकट परिस्थितीमध्ये त्याने केलेला हा राज्यविस्तार खरंच खूप कौतुकास्पद होता. म्हणजे राजकीय कारकीर्द आपण पाहूया. मथुराच्या सुलतानाने आधीच जिंकून घेतलेले होयसळ राज्य आपोआपच विजयनगरला जोडले गेले आणि राज्याचा विस्तार झाला. हरिहर प्रथमच्या या दिग्विजयाची माहिती आपल्याला मथुरा विजयन या साहित्य कृतीमध्ये मिळते. हरिहर राजाचा भाऊ कंपन, त्याची राणी गंगादेवी हिने लिहिलेला हा महत्त्वाचा ग्रंथ मथुरा विजय, त्यामध्ये 1343च्या या दिग्विजयाबद्दलची खूप विस्तृत माहिती आहे. मुलांना आपण म्हणतो इतिहासाचे मूलाधार. हो, इतिहासाचे मूलाधार जसे लिखित आहे तशाच प्रकारचा हा एक ग्रंथ आहे. त्यानंतर हरिहर प्रथमला एका महत्त्वाच्या संकटाचा सामना करावा लागला. ते म्हणजे सामान्य शके 1347 मध्ये झालेली बहामनी राज्याची स्थापना. विजयनगरच्या बरोबर उत्तर सीमेला बहामनी राज्याची स्थापना झाली आणि हरिहर प्रथमची डोकेदुखी वाढली. कारण काय झालं होतं की
हे संपूर्णपणे हिंदू राज्य होते आणि बहामनी हे मुस्लिम राज्य होते. हा धार्मिक तेढ तर होताच, पण या दोन राज्यांमध्ये पुन्हा पुन्हा संघर्ष घडत गेला. त्याचं प्रमुख कारण होतं रायचूरचा त्रिभुज प्रदेश. दोन नद्यांच्या मध्ये असलेला हा सुपीक त्रिभुज प्रदेश या दोघांच्याही मध्ये होणाऱ्या संघर्षाचा महत्त्वाचं कारण ठरलं. पण इतक्या छान प्रकारे राज्यकारभार केलेला असताना हरिहर प्रथमला मुलगा मात्र नव्हता. त्यामुळे त्याचा भाऊ बुकराय हा सत्तेवर आला. याने देखील कोंबिडूच्या रेड्डींचा पराभव केला आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. बुकरायच्या या दिग्विजयाची माहिती आपल्याला श्रवणबेळगोळ येथील 1368च्या शिलालेखात मिळते. पहा मुलांना, इतिहासाचे मूलाधार, इतिहासाचे आधार जसे साहित्य आहे तसे शिलालेख देखील आहे. शिलालेख म्हणजे माहिती आहे की नाही? शिलालेख म्हणजे दगडावर केलेलं लेखन आणि या लेखनामुळे अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. तर अशा प्रकारे हरिहर प्रथमची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. त्यानंतर संगम घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा प्रौढदेवराय याचा कालावधी होता सामान्य शके 1424 ते सामान्य शके 1446. प्रौढदेवरायचं राज्य आपण नकाशात पाहत आहोत. आत्ताच मुलांनो आपण पाहिलात की नाही हरिहर प्रथमचा राज्य विस्तार, पण आत्ताच्या नकाशात जे तुम्हाला दिसते ते आहे प्रौढदेवरायाचा राज्य विस्तार. दक्षिण भागामध्ये जो गुलाबी रंगाने रंगवलेला प्रदेश दिसतो तो आहे प्रौढदेवरायाचा राज्य विस्तार. दोन्ही नकाशांची जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येतं की प्रौढदेवरायाने आपल्या राज्याचा विस्तार खूपच चांगल्या प्रकारे केला होता. प्रौढदेवरायाची कारकीर्द आपण बघणार आहोत. प्रौढदेवरायाचा हा जो कालावधी होता तो जवळपास 22 वर्षाचा दीर्घ कालावधी होता आणि त्याची ही कारकीर्द विजयनगरच्या इतिहासात खूपच महत्त्वाची मानली जाते. प्रौढ म्हणजे मोठा, म्हणजेच मोठे देवराय या अर्थाने दुसरा देवरायालाच प्रौढदेवराय म्हणूनही संबोधले जाते. प्रौढदेवरायाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने नवीन राज्याची, नवीन सैन्याची उभारणी केली. नवीन सैन्याची उभारणी कशा प्रकारे केली? झालं काय, पहिल्या देवरायाच्या काळामध्ये विजयनगर राज्याची थोडी पीछेहाट झाली होती. त्यामुळे आपलं राज्य बळकट करणं आणि समृद्ध करणं हे प्रौढदेवरायासाठी खूप महत्त्वाचे होते आणि म्हणूनच त्याने पहिल्यांदा असं ठरवले की आपले सैन्य बळकट करून घ्यावे, एका नवीन सैन्याची उभारणी करावी. मग त्यासाठी त्याने काय केले? त्यासाठी त्याने एक महत्त्वाचं असं काम केलं. म्हणजे काय, तर आपल्या राज्यामध्ये जे मुस्लिम निष्णात धनुर्विद्येमध्ये पारंगत असे सैनिक होते त्यांची स्वतंत्र तुकडी केली. ही तुकडी तरबेज असल्यामुळे त्याच्या सैन्याला खूप चांगली बळकटी आली आणि मग या सैन्याच्या जोरावर उत्साहाने त्याने रेड्डी नायकांचा पराभव केला. कोंबिडू प्रदेशातील रेड्डीचा पराभव केल्यामुळे त्याच्या आर्थिक स्थितीमध्ये आणि राजकीय स्थितीमध्ये खूपच प्रभाव पडला. त्याशिवाय प्रौढदेवरायाने बहामनी सुलतानांबरोबर 3 युद्धे केली. 1347 मध्ये स्थापन झालेले बहामनी राज्य म्हणजे विजयनगरचे शेजारी राज्य. शेजाऱ्यांमध्ये जसे खटके उडतात तसे विजयनगर आणि बहामनी राज्यांमध्ये देखील वारंवार संघर्ष होत होते. पण प्रौढदेवरायाच्या काळात मात्र त्याने बहामनीचा सुलतान अहमद शाह याच्याबरोबर 3 युद्धे केली आणि त्याच्याकडून मुदगल किल्ला, रायचूर किल्ला आणि बंकापूर किल्ला जिंकून घेतला आणि हे किल्ले सुरक्षित ठेवले. शेजाऱ्यांकडून आपल्या राज्याचं संरक्षण हे तितकंच महत्त्वाचं ठरलेलं होतं. प्रौढदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये एका व्यक्तीचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा ठरतो.
तो म्हणजे लक्कन दंडेश. कोण होता हा लक्कन दंडेश? तर हा लक्कन दंडेश म्हणजे प्रौढ देवरायाच्या राज्यातील वीर सेनानी होता. याने केरळ आणि श्रीलंका म्हणजे राज्याच्या दक्षिण टोकापर्यंत मजल मारत केरळ आणि श्रीलंका राज्यांवर विजय मिळवला. एवढेच नाही तर त्यांच्याकडून मोठी खंडणी वसूल केली आणि त्यामुळेच विजयनगरचा खजिना भरभरून निघाला. म्हणूनच लक्कन दंडेशचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा ठरतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे विजयनगरचे राजे जरी हिंदू असले तरी ते धार्मिक सहिष्णुता बाळगणारे होते. धार्मिक सहिष्णुता म्हणजे काय? म्हणजे फक्त माझाच धर्म श्रेष्ठ नाही तर इतर धर्म देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर धर्माबद्दल आदर राखणं म्हणजे धार्मिक सहिष्णुता. आणि विजयनगरच्या राजांमध्ये ही प्रामुख्याने दिसून येते. त्यामध्ये प्रौढ देवरायाने तर ही आपली धार्मिक सहिष्णुता खूप सुंदर पद्धतीने राबवली. त्याच्या राजधानीमध्ये त्याने जैन आणि वैष्णवांची देवालय निर्माण करून दिली. कारण त्या काळामध्ये जैन आणि वैष्णव यांच्यात थोडासा वाद त्याच्या लक्षात आला आणि म्हणूनच त्याने राजधानीमध्ये त्या दोघांसाठीही विविध देवालय निर्माण केले. इतकेच नव्हे, पहा, प्रौढ देवरायाने राजधानीमध्ये मुस्लिमांसाठी देखील मशिदी बांधून देण्यात आल्या की जेणेकरून आपल्या राज्यामध्ये राहणारे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांचा प्रार्थनेचा प्रश्न येऊ नये, त्यांनाही प्रार्थना करण्यासाठी आपले हक्काचे प्रार्थनास्थळ मिळावे म्हणून मशिदी बांधून दिल्या. त्याचबरोबर प्रौढ देवराय हा जितका उत्तम राज्यकर्ता होता तितकाच तो चांगला पंडितही होता. म्हणूनच त्याने आपल्या काळामध्ये साहित्याला देखील प्रोत्साहन दिले. त्याच्या काळामध्ये त्याने तेलुगू, संस्कृत आणि कन्नड भाषांना राजाश्रय दिला. त्यामुळे या तिन्ही भाषांमध्ये विविध प्रकारच्या साहित्य कृतींची निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. असा हा विविध अंगाने किंवा विविध गुणांनी नटलेला प्रौढ देवराय त्याने अनेक पदव्या धारण केल्या होत्या आणि ह्या पदव्या त्याला नक्कीच शोभणाऱ्या होत्या. त्याची पहिली पदवी आहे गजाधिपती. गजाधिपती म्हणजे हत्तींचा राजा. ही पदवी धारण करण्यामागे कारण असं होतं की प्रौढ देवरायाने आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये एक सुसज्ज अशी गजशाळा निर्माण केली होती आणि हत्तींचं एक सुंदर दळ निर्माण केलेलं होतं आणि अशा हत्तींचा हा राजा म्हणून तो गजाधिपती. त्याशिवाय चतुसमुद्राधीश्वर असे म्हटले जाते. चतु म्हणजे चार आणि समुद्र त्यांचा आधीश्वर. म्हणजे जर आपण नकाशा आपल्या लक्षात आला असेल म्हणजे प्रौढ देवरायाचा राज्यविस्तार जर लक्षात आला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की त्याच्या सर्व बाजूनी समुद्राने वेढलेलं असं हे राज्य होतं आणि या चारही समुद्रांवर ज्याचा आधिपत्य आहे असा तो चतुसमुद्राधीश्वर. आणखी एक त्याची पदवी म्हणजे राजाधिराज. कारण विजयनगरमध्ये अनेक छोटी छोटी संस्थाने आधी होती. म्हणूनच या छोट्या छोट्या संस्थानांच्या राजांचा हा राजा म्हणूनच राजाधिराज. अशा प्रकारे प्रौढ देवरायांचा हा जो कालावधी होता हा वैभवशाली होता आणि याच्या वैभवशाली या कालावधीचं किंवा राज्यकारभाराचं वर्णन आपण अब्दुल रझाकच्या शब्दातून पाहूया. अब्दुल रझाक कोण होता? अब्दुल रझाक हा एक परदेशी प्रवासी होता. पर्शियन देशातून आलेला हा प्रवासी विजयनगरच्या काळामध्ये म्हणजे प्रौढ देवरायाच्या काळामध्ये त्याने विजयनगरला भेट दिली होती आणि त्याचं जे वर्णन आहे ते त्याने आपल्या शब्दात लिहून ठेवलेलं आहे. पहा तो काय म्हणतो. विजयनगर अशी संपन्न व समृद्ध राजधानी माझ्या डोळ्याने मी पहिल्यांदा पाहत आहे. नगराला 7 किल्ल्यांचे संरक्षण आहे. देवरायांची सेना लक्षावधी होती. हे जे अब्दुल रझाकचे वर्णन आहे हे म्हणजे प्रौढ देवरायाच्या काळातील विजयनगरच्या
धान्याच्या राशी विकायला आलेल्या असतात. तशा विजयनगरच्या काळामध्ये असं म्हटलं जातं, रत्नांच्या राशीच्या राशी विकल्या जायच्या. रत्न, माणिक, मोती, हिरे असे अमूल्य खडे रत्न यांचा अगदी सहजपणे विक्री केली जायची. या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की विजयनगर किती समृद्ध राज्य होतं, किती वैभव संपन्न असं हे राज्य होतं. आणि या वैभव संपन्न विजयनगरचा आपण इतिहास पाहत असताना आपल्यालाही नक्कीच आनंद होतो ना. तर प्रौढ देवरायानंतर सामान्य शके 1446 मध्ये त्याचा मृत्यू झाला. पण त्यानंतर त्याचा मुलगा मल्लिकार्जुन आणि तिसरा विरूपाक्ष हे दोघेही दुर्बल होते. त्यामुळे त्यांचा प्रबळ सेनानी साळुव नरसिंह याने राजधानीवर कब्जा मिळवला आणि अशा प्रकारे संगम घराण्याचा शेवट होऊन साळुव घराणे सत्तेवर आले. तर संगम घराण्याचा इतिहास आपण पाहिला, पण पुढील इतिहास आपण पुढील पाठात पाहणार आहोत. पण आजच्या या पाठामध्ये आपण जो काही इतिहास पाहिला, जी काही माहिती मिळवली ती आपल्या किती लक्षात आहे पाहूया. मी काही प्रश्न विचारणार आहे, बघूया आपल्याला किती लक्षात आहे. विजयनगर साम्राज्याची स्थापना केव्हा झाली? पहा मुलांनो, आठवतं का? विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? दिलं का उत्तर? बघूया बरोबर उत्तर काय आहे. सामान्य शके 1336 मध्ये विजयनगरची स्थापना झाली. पुढील प्रश्न आहे, विजयनगरचे राज्यचिन्ह कोणते होते? मी तुम्हाला चित्रही दाखवले आणि हे राज्यचिन्ह त्यांनी का स्वीकारले ही माहिती सांगितली होती. पहा, आठवता का? विष्णूचा एक अवतार. बघूया बरोबर उत्तर. अगदी बरोबर, वराह. तर याचं बरोबर उत्तर आहे वराह. तुमचंही उत्तर बरोबरच असेल, नाही का? पुढील प्रश्न पाहूया. संगम घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा कोण होता? संगम घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा ज्याच्याबद्दल परकीय यात्रेकरूंनी, पर्यटकांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, असा तो राजा कोण? आठवलं उत्तर? पहा, तपासा तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. उत्तर आहे प्रौढ देवराय. अगदी बरोबर. आणि आता शेवटचा प्रश्न. प्रौढ देवरायांच्या दरबारात भेट दिलेला परदेशी प्रवासी कोण होता? विजयनगरला भेट दिलेला, ज्याने विजयनगरचं भरभरून कौतुक केलं, असा तो परदेशी प्रवासी कोण होता? पर्शिया देशातून आलेला. आठवलं त्याचं नाव? पहा, तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. उत्तर आहे अब्दुल रझाक. अब्दुल रझाक याने प्रौढ देवरायांच्या काळामध्ये विजयनगरला भेट दिली होती. तर मुलांना आपल्याला पाठ बऱ्यापैकी समजलेला आहे. तर आता थोडासा गृहपाठ देखील लिहून घ्या. आणि आजचा तुमचा गृहपाठ असा आहे की दक्षिण भारताच्या नकाशात हरिहरचे साम्राज्य ओळखा. हरिहर प्रथम राजाचं साम्राज्य त्याने कशा प्रकारे विस्तार केला होता सांगितलं होतं. तर नकाशामध्ये तुम्ही दक्षिण भारताचा नकाशा काढून त्यामध्ये त्याचं साम्राज्य दाखवायचं आहे. आणि पुढचं आहे प्रौढ देवरायाचे दिग्विजय लिहा. म्हणजे प्रौढ देवरायाने कोणकोणत्या लढाया केल्या आणि कोणकोणते प्रदेश जिंकून घेतले हे थोडक्यात नमूद करायचं आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे विजयनगरवर राज्य केलेल्या राजघराण्यांची नावे लिहा. 4 राजघराणे आणि त्यांचा कालावधी आपल्याला लिहायचा आहे. चला तर मुलांनो, पाठ आपल्याला आवडला? नक्की हा गृहपाठ करा आणि स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯ